नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर नवीन वेतन आयोग म्हणजे DA वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन आणि अन्य आर्थिक लाभ या संदर्भातील 10 वर्षाच्या फेर आढावाबाबत मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग वेळ वाया न घालवता या संदर्भातील म्हणजे DA वेतन श्रेणी आणि निवृत्ती वेतन अन्य आर्थिक लाभासंदर्भातील 10 वर्षाच्या फेर आढावाबाबत ही मोठी महत्त्वपूर्ण अपडेट काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया। बघा, या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता। टायटल काय आहे बघा, नवीन वेतन आयोग, DA वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन अन्य आर्थिक लाभ संदर्भातील 10 वर्षाच्या फेर आढावाबाबत मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट। अ व्हेरी इम्पॉर्टंट अपडेट रिगार्डिंग द 10-year रिव्ह्यू ऑफ द न्यू पे कमिशन, DA पे स्केल, पेन्शन अँड अदर फायनान्शियल बेनिफिट्स। केंद्रीय कर्मचाऱ्यांना दर 10 वर्षांनी नवीन वेतन आयोग लागू करण्यात येत असतो, ज्यामध्ये सरकारी कर्मचाऱ्यांच्या वेतन श्रेणी व अन्य देय वेतन भत्तेमध्ये फेर आढावा घेण्यात येतो। बघा, केंद्र सरकारने नवीन म्हणजे 8वा वेतन आयोग लागू करण्याची घोषणा केली आहे, परंतु याबाबत अद्याप समितीची स्थापना करण्यात आलेली नाही। यामुळेच नवीन वेतन आयोगाला विलंब होण्याची संभावना दिसून येत आहे। सदर वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासून लागू होणे अपेक्षित आहे, परंतु याबाबत अद्यापपर्यंत समितीचे गठनच झाले नाही। यामुळेच कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे। बघा, नवीन वेतन आयोगामध्ये कर्मचारी किंवा पेन्शन धारकांना देयक आर्थिक लाभांचा फेर आढावा कशा पद्धतीने असणार आहे। या नवीन म्हणजे 8वा वेतन आयोगामध्ये सरकारी कर्मचारी किंवा पेन्शन धारकांना देय असणाऱ्या वेतन श्रेणी, तसेच महागाई भत्ता आणि तसेच अन्य प्रकारचे देय भत्ते, आर्थिक प्रयोजने, तसेच निवृत्ती वेतन, पेन्शन संबंधित लाभ या संदर्भातील बाबींमध्ये दर 10 वर्षांनी सरकारकडून फेर आढावा घेतला जातो, जेणेकरून कर्मचारी पेन्शनधारकांना वाढत्या महागाईचा सामना करता यावा। केंद्र सरकारने केंद्रीय कर्मचारी किंवा पेन्शनधारकांना नवीन वेतन म्हणजे 8वा वेतन आयोग लागू करण्याबाबत दिनांक 16 जानेवारी 2025 रोजी नवीन वेतन आयोगाची स्थापना करण्यास मंजुरी दिली आहे, परंतु याबाबत अद्याप देखील सदर समितीचे गठन करून अध्यक्ष सदस्य याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही किंवा अधिकृत अधिसूचना निर्गमित या ठिकाणी करण्यात आलेली नाही। बघा, नवीन वेतन आयोगास होणार विलंब। नवीन वेतन आयोग हा दिनांक 1/1/2026 पासून लागू होणे या ठिकाणी अपेक्षित आहे, परंतु सध्याची सरकारची याबाबतची स्थिती पाहता याकरिता 15 ते 19 महिन्याचा अवधी लागेल। यामुळे सन 2027 पर्यंत या सरकारी कर्मचाऱ्यांना नवीन वेतन आयोगासाठी वाट पाहावी लागणार आहे। बघा, हे झालं एकूणच नवीन वेतन आयोगास कशा पद्धतीने विलंब होणार आहे। बघा, एकूणच शिफारसी काय असणार आहेत। JCM म्हणजे नॅशनल काउन्सिल ऑफ वेतन श्रेणीच्या विलीनीकरणाची संबंधित जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशिनरी या कर्मचारी संघटनांमार्फत अशी शिफारस करण्यात आली आहे की 8वा वेतन आयोगामध्ये या वेतन श्रेणीच्या विलीनीकरण करण्यात यावेत, जेणेकरून वेतन प्रणाली या ठिकाणी सुलभ करता येतील। बघा, एकूणच अशा पद्धतीने नवीन वेतन आयोग म्हणजे DA वेतन श्रेणी, निवृत्ती वेतन अन्य आर्थिक लाभ संदर्भातील 10 वर्षाच्या फेर आढावाबाबतची ही जी मोठी व महत्त्वपूर्ण अपडेट होती ती संपूर्णपणे व सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत। अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।